आज मी बनवणार आहे डिंक लाडू। डिंक लाडू बनवण्यासाठी हे बघा, हे आहे 100 ग्राम डिंक, हे आहे काजू बदाम 100 ग्राम आणि हे आहे मनुके 50 ग्राम, हे आहे खसखस, हे वेलची आणि जायफळ पूड आहे। याच्यासाठी लागणार आहे 100 ग्राम गूळ, हे 100 ग्राम खजूर आहे, ओले पेन खजूर आहेत, ह्याच्यातले बिया काढून घ्यायला पाहिजे। हे आहे सुक्क खोबरं, सुक्क खोबरं 125 ग्राम आहे, ह्याला मी किसून बारीक करून घेतले आहे। आता बघा, आपण लाडू बनवायला चालू करूया। लाडू बनवण्याच्या आधी पदार्थ तळून घेऊया। याच्यासाठी आधी कढईमध्ये तूप घालत आहे। बघा, आता आपलं हे तूप तापलेलं आहे, याच्यात आपण आता थोडं थोडं घालून डिंक तळून घेऊया। डिंक असं छान फुललं गेलं पाहिजे, कारण नाहीतरी ओले मध्ये ओलं राहतंय आणि त्याच्यामुळे ते दाताला चिपकते, म्हणून आपण असं छान डिंक फुलेपर्यंत तळून घेऊया। तर हे बघा, आपले हे डिंक तळून झालेले आहेत, त्याला काढून घेऊया। हे बघा, आपलं आता हे डिंक तळून झालेलं आहे। तर आता ह्याच कढईमध्ये राहिलेल्या तुपामध्ये आपण आता बदाम आणि काजू तळून घेऊया। तर आता आपले हे काजू बदाम तळून झालेले आहेत, तर ह्याला काढून घेऊया। आता आपण ह्याच्यात मनुके तळून घेऊया। हे सर्व तळताना गॅस बारीक करून तळून घ्या। हे बघा, आपले हे मनुके असं फुलले पाहिजे। आता आपण या उरलेल्या तुपामध्ये खोबरं तळून घेऊया। खोबरं ही मंद आचेवर तळून घ्या। बघा, तर आता हे खोबरं असं जरासं रंग चेंज होईपर्यंत तळून घ्या। बघा, तर आता आपलं हे खोबरं तळून झालेलं आहे, तर हे काढून घेते। आता बघा, हे आपलं हे खसखस आहे, याला जरासं गरम करून घेऊया। तर हे पण काढून घेऊया। हे डिंक असं उकळामध्ये घालून बारीक करून घ्या। हे जास्त बारीकही वाटायचं नाही आणि मोठंही ठेवायचं नाही। बघा, आता हे असं वाटून झालेलं आहे। जर असं तेवढंच मोठं मोठं ठेवा, म्हणजे खाताना दाताखाली आले तर चव लागते खाण्यासाठी। आता बघा, हे काजू आणि बदाम मोठं मोठं वाटून घेऊया। जास्त बारीक नका करू, म्हणजे खाताना चवीला छान लागतात चावून खाण्यासाठी। हे बघा, आता आपलं हे वाटून झालेलं आहे। हे असं जरासं मोठं मोठं ठेवलं तर खाण्यासाठी छान लागतात आणि दिसायलाही लाडू सुंदर दिसतात। आता हे काढून घेऊया। हे ह्याच्यात खसखस घालूयात।
मनुके आहेत, हे पण याच्यात घालूया. तळलेलं खोबरं आहे, हे पण याच्यात घालून घेऊया. आता याच्यानंतर हे वेलची आणि जायफळाचे पूड आहे, हे पण याच्यात घालूया. मिक्स करून घेऊया. बघा आता आपलं हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. याला बाजूला ठेवून आता कढईमध्ये खजूर आणि गूळ मेल्ट करून घेऊया. थोडंसं तूप घाला, 1 चमचा. हे बघा आता आपलं हे तूप गरम झालेलं आहे, तर याच्यात हे खजूर घालूया. खजूर असं चांगलं मऊ होईपर्यंत तळून घ्या. तुम्ही याच्यात पाहिजे तर सुके खजूरही घालू शकता, नाहीतर खजूरचे पूड मिळते दुकानात, तेही वापरू शकता. माझ्याजवळ हे ओलं खजूर होतं म्हणून मी हे घातले आहे. तुम्हाला जे वाटेल ते घालू शकता. आता बघा हे मऊ झालेलं आहे. त्याच्यात आपण आता गूळ घालूया. हे गूळ काळं गूळ आहे, म्हणजे आपलं देशी गूळ आहे. हेल्थसाठी चांगलं असतंय. हे काळं गूळ खाल्लं पाहिजे म्हणून मी काळं गूळ घालत आहे. तुम्हाला वाटल्यास साखरही घालू शकता किंवा दुसरंही गूळ घालू शकता. आता आपलं हे गूळ आणि खजूर मऊ झालेला आहे छानपैकी. हे बघा आता आपलं हे गूळ आणि खजूर असं मऊ झालेलं आहे. तर याला जास्त पण शिजवून घ्यायचं नाही, कारण मग घट्ट होतात लाडू. मग जरासं ह्याला कोमट कोमट थंड करून घ्या. हे थंड झालेलं आहे. तर आता याला चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया. हे हाताने सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. तर बघा आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे लाडू वळण्यासाठी. तर आता तुम्ही हे लाडू वळू शकता. तुम्हाला मोठे लहान कसं पाहिजे तसं त्या पद्धतीने लाडू वळून घ्या. आता बघा हे असं लाडू बनवूया. आपलं हे लाडू असं बनवून तयार झालेलं आहे. बघा तुम्ही किती छान आणि सुंदर सुरेख दिसतोय. बघा आपलं हे लाडू किती छान दिसत आहे. खायला हे चव लागतो. बघा आता आपले हे लाडू तयार झालेले तुम्ही बघू शकता. लाडू तयार झालेले आहेत. या लाडूमध्ये गूळ, सुकामेवा, खोबरं, खसखस घातल्यामुळे बीपी, शुगर असणाऱ्यालाही चालते आणि हे थंडीमध्ये खायला छान आहेत. थंडीमध्ये आपले हात, पाय, कंबर, मान सर्व दुखतंय, तर त्याच्यावर हे एक आपलं औषध म्हणून उपयोगी पडते. लाडू घरी बनवून बघा आणि तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून कळवा.